मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण चाललो आहे संध्याकाळच्या टायमात पापलेट मासेमारीसाठी. हवामान पण जरा खराब आहे, मागे बघू शकताय पावसाचे ढग आहेत. वातावरण पण जरा चेंज झालं आहे आज, म्हणजे क्लायमेट पण बेकार आहे. आपल्याला कालच्या दिवस बऱ्यापैकी पापलेट मिळाले होते, तर आज पण आपण जाऊन बघू आपल्याला पापलेट मिळतात काय. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. एकदम संध्याकाळच्या टायमात चाललो आहे, रात्र झाली की जाळं घ्यायला सुरुवात करू. तर बघू आपल्याला पापलेट मिळतात काय. बघू शकता आपला बीच पूर्ण हवामान चेंज झालं आहे. सूर्य आता दिसायचा बंद झाला आहे. जवळजवळ फक्त 6च वाजलेत आणि पावसाचं वातावरण झालं आहे पूर्ण. संध्याकाळच्या वाजलेत ते म्हणजे 6 आणि डायरेक्ट मशीनला मारली किक. हवामान खराब झालं आहे त्याच्यामुळे जरा लाटा पण येतात, नाहीतर पूर्ण शांत असतं समुद्र. पूर्ण पावसाचं वातावरण झालं आहे. सिग्नल बांधलं आहे आपल्या बावट्याला आणि लोकेशनवर पोहोचलो आहे. डायरेक्ट झालं टाकायला सुरुवात करू. जास्त एकदम लांब नाही जाणार, किनाऱ्यालाच टाकणार आहोत. झाला आपली सगळी शेनशा झाला आहे सारख्याची. आपली ही शेनशा झाला आहे, त्याच्यामुळे एकदम सावकाश टाकायला लागतं. जास्त लांब नाही, किनाऱ्याजवळच आहे. फायनली आपली सर्व जाळं टाकून झालीत. आता अंधार होण्याची वाट बघू. एकदम नाही, थोडा अंधार झाला का जाळं घ्यायला सुरुवात करू. तर बघू आपल्याला आज पापलेट मिळतात काय. कालच्या दिवस आलो होतो तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी मिळाली होती. आज पण आलोय, बघू आपल्याला पापलेट मिळतात काय. आज हवामान पण पूर्ण चेंज आहे आणि आज पाण्यावर हा पिवळ्या कलरचा फेस आलाय. जर असा आला तर मच्छी मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि हवामान तर जाम बेकार झालं आहे आज. बघू आपल्याला पापलेट मिळतात काय. एकदम जाळं टाकत कोरलंय, किल्ल्याजवळ आलोय. तर आता नॉर्मल अंधार झाला आहे आणि जाळं घ्यायला सुरुवात करता. आता जाळं घ्यायला सुरुवात केली तर बघू काय भेटते मावराज. सरगा तेच वाटलं मला मास आपल्याला. पहिलाच सरगा आला आपल्याला. दाखवा, आपल्या हाताजवळच्या जाळांचा फासा मोठा आहे, त्याच्यामुळे जरा साईज मस्तच येईल याच्यात आली तरी. काठी आहे पुढे, काठी. सरगा आहे परत. हा पासून एका जवळच 2 आले. एक आहे आणि एक आहे. एकदाच 2 पापलेट आले एका जवळ.
अजून अंधार नाही झालाय, नॉर्मल उजेड आहे. बारीक शिवून यायले झालं आपल्या पूर्ण. आता अंधार झालाय आणि एक सर्ग आलाय बरेच टायमाने. 3-4 झालं घेतली, सर्ग नव्हता आला. पहिल्याच सुरुवातीला 3 आले होते आणि आता आहे का तिकडा. आपला 4था पापलेट आहे. जवळजवळ 4 झालं घेऊन झाली, 5व्या झाला झाला एक. ते परत फुरा आहे काय बारीक, ते काहीतरी चमकलेलं काय. अजून एक आला बारीक. आणि पापलेट मावऱ्यासोबत एक दुसरा पण मावरा आहे, ते काटेरी. काटी जिवंतच येतं नाही पण अजून, त्यांना पण टाकून देऊ. आणि बघा हे मोरे पण जाम येतात. या साईडला आपल्याला काय नाही येत पापलेट. पहिले सुरुवातीला झाले होते ते कौसाला कावला एकदम बारीक. एकदम बारीक. आपली बहुतेक झालं घेत आलीत, अजिबात काय नाहीत. तर शेवटला बारीक बारीक आली 2. ते काढा एकदम बारीक. शेवटची 2 झाल्या बाकी आहेत. या साईडला अजिबात काय नाहीत पापलेट. फायनली किनाऱ्याला आलोय आणि ते आजचे पापलेट जास्त नाही, 5-6 आहेत फक्त. साईज मस्त आहे दोघा तिघांची. तर मंडळी फायनली मासेमारी करून आलो ते म्हणजे घरी. आज आपल्याला जास्त पापलेट नाही मिळाले, फक्त 4 बऱ्यापैकी मोठे आहेत आणि 4-5 बारीक आहेत. तर जाल घ्यायला सुरुवात केली तेव्हाच आपल्याला 3 आले होते डायरेक्ट, आणि नंतर अजिबात काय नाही आला पापलेट. तर आज आपल्याला काय नाही भेटला, आज बऱ्यापैकी आपला लॉसच झाला आहे. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.